मोठी आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। अगदी सकाळपासूनच उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे। एक प्रकारचा प्रचंड उत्साह आज लोकांमध्ये दिसतोय। नागरिक सकाळपासूनच मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। मतदान लवकर करायचं आणि त्यानंतर आपल्या कामाला लागायचं अशा मानसिकतेत आज सगळा मतदार दिसतोय। त्यामुळे अगदी भल्या सकाळपासूनच मतदान केंद्रावरती भल्या मोठ्या रांगा दिसतायत। सकाळी सकाळी मतदानाचा हक्क बजावला अनेकांनी। राज्यभरात शांततेत मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपल्याला कल्पना आहे महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, मनसे आणि इतर सगळे पक्ष, बंडखोर अपक्ष अशा अनेक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। सामान्य माणूस आज ठरवायला चाललाय पुढचा 5 वर्षांचा महाराष्ट्राचा कारभारी नेमका कोण असणार आहे। मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपले प्रतिनिधी आपल्याला त्या भागातून नेमकी काय स्थिती आहे याची सविस्तर माहिती देत आहेत। आपल्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे पाटील आता आपल्या सोबत आहेत। सुष्मिता, तुम्ही आता कुठल्या परिसरात आहात, काय तिथली स्थिती आहे, कसा उत्साह नागरिकांचा दिसतोय आणि आज एक प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कसे प्रयत्न होत आहेत? नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता प्रयत्न सुरू आहेत। अमीन पटेल जी आपल्यासोबत मुंबादेवीचे ते उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अमीनजी, काय सांगाल? 3 वेळा तर विजय निश्चित झालाय, चौथ्यांदा काय स्थिती वाटते? मागच्या वेळी मी हॅट्रिक केलेलं आहे, आता बाउंड्रीवर आहे, बाउंड्रीचा 12 बॉल आहेत। मला लई कॉन्फिडेंट आहे। चांगला प्रसार झाला लोकांच्या, जे आमचं सगळं जे काम केलं त्यांना आम्ही दाखवलेलं आहे। मी 100% कॉन्फिडेंट आहे। तुमच्या विरोधात शायना एनसी या रिंगणात होत्या, त्यांनी आत्ताच मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे, त्याही मतदानाचा हक्क बजावणार आहेत। परंतु तुमच्या मतदारसंघामध्ये एकूण चित्र काय, नेमका जनतेचा कौल कोणाला असेल आणि सरकार कोणाचं बनेल? मला नक्की खात्री आहे सरकार जे आहे महाविकास आघाडीचा नक्की होईल आणि माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारावर मला पूर्ण भरोसा आहे, त्यांना माझ्यावर भरोसा आहे। मी 100% कॉन्फिडेंट आहे। खरं तर मतदारांनी घराबाहेर बाहेर येऊन मतदान करणं ही सगळ्यात मोठं चॅलेंज आहे। मतदानाचा टक्का आपण ज्या परिसरात आहोत, मुंबादेवी, कुलाबा आणि माझगाव या परिसरामध्ये प्रचंड कमी गेल्या वेळेला पाहायला मिळालेला होता। त्यासाठी तुम्ही उमेदवार म्हणून काय प्रयत्न केले? अगदी तुम्ही खरी म्हटलेलं आहे। लास्ट पार्लमेंट इलेक्शनमध्ये मुंबादेवीमध्ये मतदान कमी होतात। आम्ही लई प्रयत्न केला आहे, लोकांकडे जाऊन 2 महिन्यापासून आम्ही लोकांना हे माहिती देत आहोत। ठीक आहे, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत, पण तिकडे या सगळ्यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा मैदानात उतरलेले आहेत। एकतर ते आवाहन तर करतायत आणि स्वतः मतदान करतायत। सोनाली कुलकर्णी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। याही वेळेस मतदानासाठी आवर्जून आलेले आहेत। अर्थातच त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत मतदारांकडनं, काय एकंदरीत चित्र बघून वाटतंय? नाही, इतक्या पहाटे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि सुखद धक्का बसलाय मला। इतक्या थंडीच्या, गुलाबी थंडीच्या माहोलमध्ये पुणेकर, पिंपरी चिंचवडकर, निगडीकर प्राधिकरणात येऊन इथे मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि अपेक्षा हीच आहे की दिवसभर ही गर्दी वाढत राहावी आणि प्रत्येकाने येऊन आपलं मूल्यवान मत इथे द्यावं। अर्थात जाब विचारण्याचा अधिकार मतदारांना तेव्हाच असतो, तुम्ही नेहमी सांगताय। काय यावेळेसचं चित्र दिसतंय आणि काय मतदारांना या निमित्तानं सांगाल? चित्र प्रत्येकाला माहितीच आहे, गोंधळ आहे प्रचंड आणि कुठला पक्ष कोण, कुठल्या पक्षातले कुठला चिन्ह कोणाचा, अशा कोणता झेंडा घेऊ हाती ही परिस्थिती निर्माण झाली आहे। पण तरी देखील विचारपूर्वक चर्चा करून, अभ्यास करून या, थोडासा एक आढावा घ्या आणि शेवटी स्वतःचं मन काय सांगतंय त्याच्यावरती येऊन तुम्ही स्वतःचं मत नोंदवा। नक्की या, एवढीच प्रार्थना। कोणते प्रश्न महत्त्वाचे होते आणि त्या सगळ्या प्रश्नाची जी सोडवणूक या निवडणुकीनंतर होईल असं वाटतंय? प्रश्न सोडवले जातील का? अगदी मीच तुम्हाला विचारते, कुठल्याही एका निवडणुकीनंतर प्रश्न सगळेच सोडवले जात नाहीत। आशा हीच असते की एक एक करून आपण तो प्रवास गाठावा। बस आज यही है कि सब लोग आएँ, वोट करें, दैट इज़ द मोस्ट इम्पोर्टेंट। आप सुबह सबसे पहले पहुंचे हैं, आपसे पहले भी लोग पहुंचे थे। अर्ली आकर अपनी जिम्मेदारी निभाना कितना इम्पोर्टेंट है सर आपके लिए? बहुत बढ़िया है। आप भी तो आ गए थे, आप तो मुझसे पहले आ गए। तर अभिनेता
अक्षय कुमार यांनी अगदी सकाळीच मतदान केलेलं आहे आणि आवाहन सुद्धा केलेलं आहे की जास्तीत जास्त मतदान करा, मतदानासाठी घराबाहेर पडा आणि आपल्या महाराष्ट्राचं सरकार ठरवण्याच्यासाठी भागीदार बना। उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य आपल्याला ज्यांच्या हाती द्यायचं आहे त्यांच्याबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्या, अशा प्रकारचं आवाहन सेलिब्रिटींकडून केलं जात आहे। आणि माहीमचे उमेदवार महेश सावंत आहेत। खरं तर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण एखाद्या परीक्षेला जातो तेव्हा जसं आपण आशीर्वाद घेऊन जातो तसे ही नेत्यांची परीक्षाच आहे आणि मग ही परीक्षा जरी त्यांनी मेहनत केली असली तरी आशीर्वाद महत्त्वाचे असतात। त्यामुळे मग आपल्या कुटुंबियांचे आशीर्वाद असतील, औक्षण असेल, देवाचे आशीर्वाद असतील, हे सगळे आशीर्वाद घेऊन जनता जनार्दनाचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात। आणि आजचा दिवस हा त्यांचा अग्निपरीक्षेचा दिवस असतो आणि या परीक्षेला सामोरं जात असताना मग औक्षण करून किंवा देवाचं दर्शन घेऊन घरच्यांचे आशीर्वाद घेऊन हे सगळे उमेदवार मतदानाला बाहेर पडत असतात। महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये खरं तर आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवार आजच्या दिवसाचं त्यांचं प्लॅनिंग करतात। कुणी देवदर्शनानं आजच्या दिवसाची सुरुवात करतं तर कुणी घरच्यांच्या आशीर्वादानं। सामान्य माणसं मात्र अगदी सकाळी गुलाब साहेबांना पावतो तसा साहेबांच्या नातवाला पण पावेल। बारामतीकरांना काय आवाहन करेल? नाही, बारामतीकर सुज्ञ, ते योग्य निर्णय घेतील। साहेबांनी जे कोणी उमेदवार उभे केलेत 60 वर्ष त्यांनी त्यांना साथ दिली, आता पण देतील। परवाच्या सभेमध्ये ठरवून आईंना आणलं गेलं, मी आजारी असतानाही। मध्ये आज विधानसभेसाठी मतदान होतंय आणि अनेक जण खरं तर पहिल्यांदा, काही जण 8व्यांदा 9व्यांदा देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत। शिर्डीमध्ये मी आहे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 8व्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांनी आताच मतदान केलंय आणि ते बाहेर आलेले आहेत। खरं तर तुमची 8वी वेळ आहे परीक्षा देण्याची विधानसभेची, काय विश्वास आहे तुम्हाला? नाही, जनता जनार्दनाचा जो विश्वास आणि जनाधार मला 7 वेळा दिला, 8व्यांदा सुद्धा तोच विश्वास आणि जनाधार या मतदारसंघातील जनता निश्चितपणे मला देईल, याचा मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे। मग शिर्डीमध्ये गेली 35 वर्ष झाले तुम्ही विकास कामं करतायत, काय वाटतं अजूनही काय करणं गरजेचं आहे? लोकांच्या अपेक्षा काय आहेत या भागात? विकासाची प्रक्रिया निरंतरच असते आणि त्या एखादा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर पण दुसरा प्रकल्प सुरू करावा लागतो। विकासात्मक प्रक्रियेमध्ये अनेक जे काही शासनाची योजना आहे त्याची अंमलबजावणी करणं, पण प्रामुख्याने 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर शिर्डीची औद्योगिक वसाहत लवकर कार्यान्वित करणं, निळवंड्याच्या कालव्याची कामं आता जवळजवळ झाली परंतु त्याच्या वितरिकेचे कामं तात्काळ करणं, गोदावरी कालव्यांचं नूतनीकरण करणं, या 3 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला तात्काळ पूर्ण कराव्या लागतील। ज्यामुळे आणि शेवटी जो आता सातत्याने चर्चेत गेलेला विषय जो त्या नगर मनमाड हायवेचा, परंतु ते नॅशनल हायवे अथॉरिटीनी त्यांच्याकडून झालेल्या त्रुटी आहेत, पण त्याच्या पाठीमागे लागून तो कसा लवकर पूर्ण करता येईल तो आम्हाला त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावं लागेल। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जे सज्जाद नोमानी आहे, काँग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवारीचा प्रचार आणि एक चांगल्या प्रकारे हे सगळा आमचं घटनाक्रम पार पडलेला आहे आणि आता आज मतदानाचा दिवस आहे। आज सगळेजण उत्साहानं मतदानाला येत आहेत। चांगलं पाठबळ आणि पाठिंबा मला महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या इतर मित्र पक्ष घटक पक्षाने दिलेला आहे आणि कोल्हापूरकरांनी या निवडणुकीत एक निर्णायक परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलेला आहे की एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। एका बाजूला धनाढ्य भ्रष्ट मार्गानं मिळवलेली संपत्ती आणि कामाचा नुसता दिखावा, स्वप्न दाखवलीत कोल्हापूरकरांना आणि वस्तुस्थिती काय आहे हे कोल्हापूरकरांनी चांगल्या प्रकारे ओळखलेलं आहे आणि त्याचा आजचा दिवस म्हणजे तो मतदानात परिवर्तित होणार आहे। खरं तर सतेज पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टीनंतर आहे ते जुळवाजुळव प्रचंड केली, प्रियंका गांधी यांची सभासुद्धा झाली, काय वाटतंय उत्तरचं उत्तर कोणाच्या बाजूने लागेल? नक्कीच हा आमचा मतदारसंघ महाविकास आघाडीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागणार, प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार आहे
आणि मतदार माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला जी उमेदवारी छत्रपती शाहू महाराज, आमदार बंटी साहेब आणि माळवीराजे यांच्या आशीर्वादाने मिळाली आणि कोल्हापूरकरांनी ही उमेदवारी उचलून धरलेली आहे, त्यामुळं माझा विजय नक्की होणार आहे आणि कोल्हापूरकरांची आमदारकीच्या माध्यमातून एक लोकसेवा करायचा मनोदय असणार आहे. इथं लुटीचं, कमिशनचं, टक्केवारीचं, खंडणीखोरचं, हप्ते वसुलीचं जो काय कोल्हापुरासमोर जी उदाहरणं आलेली आहेत त्या सगळ्यातून कोल्हापूरकरांना मुक्तता पाहिजे. नक्कीच या मतदारसंघामध्ये विजय माझाच होईल अशा पद्धतीचा दावा आहे तो उमेदवार राजेश लाटकर करताना पाहायला मिळतात. अर्थातच त्यांच्या उमेदवारीवरून आहे ते मोठं घमासान आहे ते कोल्हापूरमध्ये घडलं होतं, राजकीय ट्विस्ट आहे तो निर्माण झाला होता आणि त्यानंतर प्रचंड जुळवाजुळव करत आहे ते सतीश पाटील यांनी त्यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार केलेलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे 23 तारखेलाच कळणार आहे. मात्र सध्या राजेश लाटकर हे आपल्या विजयाचा दावा करताना पाहायला मिळत आहे.